जगामध्ये अनेक नाते आहेत, पण त्यातून पण ना मामा भाच्याचं जे नातं असतं ना, ते खूप छान असतं असं मला वाटतं. आज धनुष 4 वर्षांचा झाला आणि त्याच आनंदामध्ये ना धनुषच्या मामाने त्याला छान ड्रेस घेतला होता, म्हणून त्याला फोटोशूट करायचं होतं आणि ते पण रावडी स्टाईलमध्ये. पण धनुषच्या पप्पांना ह्या गोष्टी काही आवडत नाहीत. 2-3 फोटो क्लिक केल्यानंतर ना लगेचच त्याच्या जे काही शर्टचे बटन आहेत ना, ते लावून घेतले आणि सांगितलं, की "तू असे पण सिंपलमध्ये त्याचे फोटोज काढ" म्हणून. इथं छोटंसं सेलिब्रेशन करायला घेतलं होतं. ही आहे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी, जी की किती कुंडच दिसते आणि खूप शांत बसली होती तिच्या भावाजवळ. लहान असताना मला कधी आठवत नाही, की आमच्या पप्पांनी माझा बर्थडे सेलिब्रेशन केला असेल किंवा माझ्या भावाचा केला असेल. त्यावेळेस खूप स्ट्रिक्टली वागायचे आणि अजून पण तसेच वागतात. भावासोबत तर तसेच आणि माझ्यासोबत पण असेच आहेत, स्ट्रिक्टलीच एकदम. पण हे सगळं सोडून देऊन आम्ही असा विचार करतोय, की जे माझे पप्पा इतके स्ट्रिक्ट वागायचे, तेच आज नातवासाठी इतके मवाळपणे वागतात. सकाळी सगळं आवरून गेले, त्याच्यासाठी केक आणला, छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन केलं. कधी ते फोटो काढायची आवड नाही त्यांना, तरी पण ते व्हिडिओमध्ये बघत होते किंवा 2-3 फोटोज पण क्लिक करून दिले. ह्या गोष्टींनी मला खूप भारी वाटत होतं. नाहीतर त्यांना कधी असं एवढे इंटरेस्टेड काहीच ते करत नाहीत, कारण खूप जास्त कडक आहेत म्हणून. जावई म्हणजे हे यात्रेसाठी आलेले नव्हते, म्हणून त्यांच्यासाठी आज मस्त मटण चिकनचा बेत होता. मम्मीने चुलीवरती गरमागरम भाकरी बनवलेल्या होत्या, कारण आम्हाला चुलीवरचं जास्त खायला भेटतच नाही. आणि बड्डे बॉय बघा किती रडायला येते त्याला, कारण आज आम्हाला निघायचं होतं पुण्याला येण्यासाठी, कारण तिकडे जाऊन पण आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं, कारण त्याची आजी, चुलती, चुलता वगैरे सगळे येणार होते. निम्म्या रस्त्यामध्ये गेल्यानंतरच पावसाने इतकी सुरुवात केली ना, की आम्हाला थोडा वेळ तिथंच थांबावं लागलं. आणि घाईत घाई असल्यानंतर ना अशा सगळ्या गोष्टी होणं हे आहेच बरं का, सगळ्यांसोबतच हे असं होतं. 3-3.5 तासांच्या प्रवासानंतर फायनली आम्ही आमच्या घरी येऊन पोचलो आणि घरी आल्यानंतर जी कामांना सुरुवात केली ना, ते रात्री 11:30-12 पर्यंत कामच सुरू होती. बड्डेचा फुल ब्लॉग अपलोड केला आहे, नक्की बघा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.